नमस्कार, मी अमिता वन टीव्ही न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचा स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत सुपरफास्ट 24 बातम्या। चला तर सुरू करूया। हिंदी भाषा लादू नका प्रकरणावर मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारण्यात आला असताना त्यांनी त्यावर पुन्हा स्पष्ट उत्तर दिले आहे। मी याबद्दल आधीच बोललो आहे। महाराष्ट्रात मराठी भाषा ही सक्तीची आहे। सर्वांना मराठी भाषा अनिवार्य आहे। सर्वांनी मराठी भाषा शिकलीच पाहिजे। मुंबई मनपाच्या कारवाई विरोधात जैन समाजाकडून अहिंसक रॅली काढण्यात आली आहे। या रॅलीत मोठ्या संख्येने जैन समाज बांधव सहभागी झाले आहेत। त्यांच्या हातात मंदिर तुटा हौसला नाही असे फलक होते। मंदिर पुन्हा बांधून देण्याची मागणी या लोकांनी केली आहे। रॅलीत स्थानिक सर्वपक्षीय नेते सुद्धा सहभागी होणार आहे। 2019 विधानसभा निवडणुकीनंतर नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर अध्यक्षपदासाठी संग्राम थोपटे यांचे नाव आघाडीवर होते। मात्र त्यावेळी त्यांना डावलेले गेले। शिवसेना बरोबर घेऊन आघाडी सरकार स्थापन झाले आहे। त्यावेळी मंत्रिपदासाठी संग्राम थोपटे यांचे नाव निश्चित झाले होते। मात्र रात्रीत माशी जिंकली आणि त्यांचे नाव मागे पडले। नोव्हेंबर महिन्यात निकाल लागून महायुती पुन्हा सत्तेवर आली। डिसेंबरमध्ये शतपथी झाला। मार्चमध्ये नव्या सरकारचा अर्थसंकल्पही झाला। पण अजूनही लाडक्या बहिणींचा 2100 रुपयांचा हप्ता देण्याबाबत अद्याप कोणतीही घोषणा झालेली नाहीये। दर महिन्याला 2100 रुपये कधी मिळणार याकडे लाभार्थी महिलांचं कधीपासून लक्ष लागलं आहे। आता एक बातमी येत आहे बीड जिल्ह्यातून। बीड जिल्ह्यातील एका तरुणाने गावकऱ्यांचे पाण्यासाठी होणारे हाल पाहिले आणि बायकोचे सोने मोडत गावकऱ्यांची तहान भागवली आहे। त्या तरुणाला आता गावकरी जलदूत म्हणत आहेत। नॅशनल हेराल्ड आरोप प्रकरणावरून भाजप युवा मोर्चाकडून पुण्यातील काँग्रेस भवनाच्या समोर जाऊन आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता। त्यानुसार भाजप कार्यकर्ते काँग्रेस भवन जवळ दाखल झाले आहेत। पुण्यातील बलगंधर्व चौक येथे भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने जमले आहे। हिंदी भाषेच्या सक्तीवरून महाराष्ट्रात संतापाची लाट उसळते। या नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणामुळे मनसे देखील आक्रमक झाली आहे। या विरोधात पुण्यात मनसेच्या विद्यार्थी सेनेकडून आंदोलन करण्यात आले आहे। शासनाचा जीआर जाळून पुण्यात मनसेकडून निषेध नोंदवण्यात आला आहे। पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी येत आहे। येत्या 20 एप्रिल पासून मध्यरात्री 12 पासून हा पूल बंद ठेवला जाईल। मेट्रोच्या डेक्कन स्थानकाचा पादचारी पुलाच्या कामासाठी नदी पात्रातील बाबा भिडे पूल पुढील 3 महिना वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे। त्यामुळे नागरिकांना पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे। दिल्लीतील मुस्तफाबाद भागात एका इमारत कोसळली आहे। शनिवारी ही घटना घडली। या दुर्घटनेत 4 लोकांचा मृत्यू झाला। अनेक लोक अडकल्याची भीती आहे असे पोलिसांनी सांगितले आहे। बचाव कार्य सुरू आहे। पंतप्रधान मोदी युरोपच्या दौऱ्यावर जाणार आहेत। या दौऱ्यात ते क्रोएशिया, नॉर्वे आणि नेदरलँड्स यासारख्या देशांना भेट देत आहे। या दौऱ्यामध्ये भारताचे हितस्तंभ जपले जाणार आहेत। त्याचबरोबर युरोपियन देशांचाही संबंध सुधारण्यावर भर दिला जाणार आहे। हा दौरा भारतासाठी खूप महत्त्वाचा आहे। यातून अनेक नवीन संधी निर्माण होण्याची शक्यता आहे। एका भाजप कार्यकर्त्याने फेसबुकवर पोस्ट करून आपल्या आयुष्याची अखेर केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या कार्यकर्त्याने भाजप नेत्यावर मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप केला आहे। या प्रकरणी सध्या पोलिसांचा तपास सुरू आहे। मार्च पासून सुमारे 130 महाविद्यालय, विद्यापीठ व शिक्षण संस्थांमधले किमान 1024 विद्यार्थ्यांचा व्हिसा रद्द केला गेला किंवा त्यांचा अमेरिकेतला वैधता संपत करण्यात आली आहे। व्हिसा किंवा वैधता रद्द करण्यात सरकारकडे अनेक प्रकरणांमध्ये संयुक्तीकरण दिलेले नाही असा गृहमंत्र्यांविरोधात खटला दाखल केल्याचा विद्यार्थ्यांना आरोप केला आहे असे संघटनेने म्हटले आहे। जिल्हा जळगाव यावल येथे काल मध्यरात्री बिबट्या जेरबंद करण्यात आला आहे। यावल वन विभागाच्या पथकाने दक्षता राखून एक बिबट्या सुरक्षितपणे पकडला असून सद्यस्थितीत तो यावल वन विभाग मुख्यालयात ठेवण्यात आला आहे। बिबट्याचे आवश्यक जैववैज्ञानिक व आरोग्य वैद्यकीय नमुने घेण्यात आले असून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्याची प्रक्रिया वन विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनंतर सुरू आहे। माळसोना परभणी येथे सचिन बालाजी जाधव व त्यांची 7 महिन्याची गर्भवती पत्नी ज्योत्स्ना सचिव जाधव या तरुण दाम्पत्याची आत्महत्या नव्हे तर शासनाने केलेला तिहेरी हत्याकांड आहे। याबाबत कुठे संताप न चीड न विवाद आहे।
सर्व शांत आहेत. हीच जर हत्या जाती धर्माच्या वादात झाली असती तर दंगली भडकल्या असत्या. रक्तदान करून केलेल्या निषेधातून सरकारची अक्कल ठिकाणावर आली नाही तर आम्हाला रक्त सांडवावे लागू नये हीच अपेक्षा, असा बच्चू कडे म्हणाले. पारोळा प्रतिनिधी तालुक्यात व शहरामध्ये काही दिवसांपासून पारोळा शहरातील व तालुक्यातली गुंडागर्दी करणाऱ्या लोकांवर कायदेशीर कारवाई करणारा बडगा पारोळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील पवार व त्यांचे सहकारी किशोर भाई यांना दारू पिऊन घाणघाण शिवे देऊन त्यांना चॅलेंज केलेलं कृत्य समोर आलं आहे. उद्योगासाठी उत्तम परिसंस्था असलेल्या छत्रपती संभाजीनगर येथील उद्योग धाडसी व कल्पक आहेत. येथे डिफेन्स क्लस्टर तयार करून त्यांच्यातील क्षमतांना चालना द्यावी अशी आग्रही मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांना केला. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आणि क्रांतीवीर चापेकर स्मारक समितीचे सहकार्याने उभारण्यात आलेल्या क्रांतीवीर चापेकर स्मारकचे लोकार्पण व राष्ट्रीय संग्रहालयाचं कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री श्री फडणवीस यांच्या हस्ते झाला आहे. विधानसभा निवडणुकीत दोन्ही ठाकरेंना दणका बसल्यानंतर आता वेगवान राजकीय घडामोडी घडू लागल्या आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेना सोबत युतीचे स्पष्ट संकेत दिले आहेत. गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे वेगवेगळ्या पदांवर काम करण्याची संधी मिळाली आहे. बीड जिल्ह्याशी आमचंच वेगळं नातं तयार झालं आहे. बीडमध्ये 93 वर्षापासून सप्ताह सुरू आहे. गडाची जबाबदारी आम्ही सगळे मिळून घेऊ असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील कोढा येथील शेतकरी आक्रमक झाले असेल. जवळपास 200 शेतकऱ्यांनी केली टोमॅटोची लागवड. शेतकऱ्यांची सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी आली आहे. जेव्हा टोमॅटोचा भाव 200 रुपये किलो झाला तेव्हा श्रीमंतांसाठी सरकारने वेदाशून टोमॅटो मागवले. नाशिकच्या काटेगल्ली परिसरातील रस्ता अखेर वाहतुकासाठी खुला करण्यात आला आहे. 3 दिवसानंतर पोलिसांनी रस्त्यावरील बॅरिकेड हटवले आहे. काटेगल्ली परिसरातील अनधिकृत दर्गा नाशिक महापालिकेने हटवला आहे. आता एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. पुण्यात भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे बॅनर फाडले आहेत. सोनिया गांधी, राहुल गांधी यांचे फोटो असणारे पोस्टर फाडण्यात आले आहे. बॅनर्स फाडल्यामुळे वातावरण चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. खडवली ते टिटवाळा स्थानकादरम्यान पहाटे 4:30 सुमारास केबल चोरी झाल्याने मध्य रेल्वे विस्कळीत झाले आहे. अप अँड डाऊन दिशेने जाणाऱ्या गाड्या ठप्प झाल्या असून रेल्वे प्रशासनाकडून युद्धपाळती काम सुरू आहे. कैऱ्या तोडण्यावरून मुलांमध्ये वाद झाल्यानंतर मुलाच्या वडिलावर चाकूने हल्ला करण्यात आला आहे. कल्याणमधील धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी महात्मा फुले पोलिसांनी तपास सुरू केला आहे. तर या होत्या आजच्या सुपरफास्ट 24 बातम्या. परत उद्या भेटू. तोपर्यंत पाहत रहा वन टीव्ही मराठी.